रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरीतील अध्याय 10वा, ओवी क्रमांक 190 पासून पुढे. अर्जुन भगवंताला म्हणतात, देवा, तुम्ही जर सर्वत्र भरलेले आहात तर मी तुमचे चिंतन करणार कसे? तुम्ही जर काही विभूती सांगितल्या तर मला तुमचे चिंतन करता येईल आणि तुमची प्राप्ती करता येईल. अर्जुन पुढे बोलतो, हे भूपते, मी ज्या विभूतींबद्दल तुम्हाला विचारले आहे त्या सांगा. त्या पुन्हा काय सांगायच्या आहे असे जर कदाचित म्हणाल तर हे जनार्दना, अशी शंका मनात येऊ देऊ नका. कारण जगातील साधारण जे अमृतपान त्यालाही पुरे असे कोणाच्यानेच म्हणवत नाही. जे अमृत काळकूट विषयाचे सख्खे भावंड आहे ते मरणाच्या भीतीने देवांनी प्राशन केले असतानाही ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्रलय पावतात. क्षीराब्धीचा असा एक रस आहे की त्याला व्यर्थ अमृत हे नाव प्राप्त झाले आहे, पण त्याचीही गोडी पुरी झाली असे कोणाच्यानेच म्हणवत नाही. त्या तुच्छ अमृताच्या गोडीचा जर एवढा महिमा आहे तर मग असे पहा की हे जे तुमचे बोलणे ते खरोखर परमामृत आहे. हे तर मंदराचल न हलविता, क्षीरसागर न घुसळिता अनादि असून स्वभावता स्वयमेव आहे. शिवाय जे पाझरत नाही, जे पातळ नाही, घट्टही नाही, ज्याच्या ठिकाणी गोडी व सुवास नाही, हे आठवण केल्याबरोबर वाटेल त्याला प्राप्त होते. याची गोष्ट ऐकता क्षणी सर्व संसार मिथ्या वाटू लागतो. यामुळे बलात्कारे करून नित्यता आपल्याच ठिकाणी येते. याच्या योगाने जन्ममृत्यूची वार्ता समूळ नाहीशी होते. अंतर्बाह्य महासुखाची वृद्धी होते. मग दैवयोगाने जर ते सेवन केले तर ते आत्मरूपी करून टाकते. अशा प्रकारचे जे तुमचे परमामृत ते तुम्ही मला पाजित असता माझे चित्त पुरे म्हणू शकत नाही. आधी तुमचे नाव मला आवडते, त्यात तुमची भेट होऊन सहवास घडला, नंतर आनंदयुक्त होऊन तुम्ही गोष्टी सांगत आहात, तेव्हा ते सुख कशाचे आहे हे माझ्याच्याने सांगवत नाही. परंतु मला फार संतोष होत आहे. तथापि मला असे वाटते की तुमच्या मुखाने पुन्हा एक वेळा ऐकावे. त्यात विभूती सांगण्याची पुनरुक्ती झाली तरी काही हरकत नाही. कदाचित तुमच्या मनात शंका म्हणता येईल की एकवार सांगितलेले पुन्हा कसे सांगावे? तर महाराज, असे पहा, सूर्याच्या नित्यप्रकाशाला शिळा म्हणता येईल का? अग्नीला ओवळा म्हणता येईल का? अखंड वाहणाऱ्या गंगोदकास पारोसेपण म्हणता येईल का? पण तुम्ही आपल्या मुखाने जे ज्ञान सांगितले ते ऐकून आम्हाला असे वाटले की नाद ब्रह्म मूर्तिमंत आमच्या पुढे उभे आहे. तसे दुर्मिळ अशा चंदनाच्या फुलांचा आम्ही आज सुवास घेत आहोत. अर्जुनाचे हे भाषण ऐकून श्रीकृष्ण सर्वांगाने डोलू लागले आणि म्हणाले, हा पार भक्ती आणि ज्ञान यांचे आगरच झाला आहे. याप्रमाणे आपला भक्त अर्जुन याला आनंद झाला. तो पाहून देवांनाही प्रेमाचा वेग आला. परंतु तो आवरून धरून श्री अनंत पुढे बोलू लागले. मी ब्रह्मदेवाचा बाप हे माहीत असूनही त्याची आठवण न राहता भगवान म्हणाले, बापा अर्जुना, फार चांगले केले. आता भगवंतांनी अर्जुनाला बापा म्हटले म्हणून आपणास आश्चर्य करण्याचे कारणच नाही. कारण भगवान स्वतः नंदपुत्र होऊन खेळ खेळले नाहीत का, असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पण सध्या ते असो, हे सर्व आवडीच्या पराकाष्ठेने घडते. मग भगवान म्हणाले, हे धनुर्धरा, मी सांगतो ते ऐक. हे सुभद्रापते, तू ज्या माझ्या विभूतींबद्दल विचारले त्या अगणित असून जरी माझ्याच आहेत तरी माझ्याही बुद्धीने त्यांची गणना करता येत नाही. ज्याप्रमाणे आपल्या अंगावरील लव ज्याचे त्यास मोजता येत नाही, त्याप्रमाणे माझ्या विभूती मला मोजता येत नाही. एरवी देखील मी कसा व केवढा आहे हे माझे मलाच खरेच कळत नाही. याकरिता माझ्या मुख्य विभूती ज्या प्रसिद्ध आहेत त्या ऐक. हे किरीटी, त्या जाणल्या असता सर्व विभूती जाणता येतील. ज्याप्रमाणे झाडाचे बी हाती आले असता झाडच हाती आले असे होते, किंवा बाग हाती आल्यावर आपोआप फळे आणि फुले हाती लागतात, त्याचप्रमाणे त्या विभूती पाहिल्या असता सर्व विश्व पाहिल्याप्रमाणे होते. हे धनुर्धरा, बाकी खरोखर माझ्या विस्ताराचा अंत नाही.
हे पहा, गगनासारखे मोठमोठे पदार्थही माझ्या ठिकाणी लपून जातात. कुरळे केश मस्तकी धारण करणाऱ्या धनुर्विद्येत शिवाप्रमाणे प्रवीण अशा अर्जुना, ऐक, प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणी जो आत्मा आहे तो मी. शरीराच्या आतील भागाच्या अंतःकरणात मीच आहे. प्राणीमात्राच्या बाहेरच्या बाजूसही माझेच आच्छादन आहे आणि प्राणीमात्राच्या आरंभी अंती मध्येही मीच आहे. ज्याप्रमाणे मेघाच्या खाली वर आत बाहेर सर्वत्र आकाशच असते आणि ते आकाशात उत्पन्न होऊन आकाशातच असतात आणि मग ज्या वेळेस ते मेघ लय पावतात त्यावेळेसही आकाशच होऊन राहतात, त्याप्रमाणे उत्पत्ती स्थिती लय या प्राणीमात्राच्या तिन्ही गती मीच आहे. याप्रमाणे माझे अनंतत्व आणि व्यापकपण हे माझ्या विभूतींच्या योगाने समजते. तरी जीवालाच कान करून अंतःकरणपूर्वक पूर्वी ऐकलेल्या गोष्टींवर अनुसंधान ठेवून पुढे ऐक. हे सुभद्रापते, यापुढे तुला सांगायच्या राहिलेल्या विभूती ज्या तुला सांगतो म्हणून म्हटले होते त्या मुख्य ऐक. इतके बोलल्यावर कृपावंत श्रीकृष्ण म्हणाले, 12 आदित्यात विष्णू मी, तेजस्वी वस्तूत किरणयुक्त सूर्य तो मी. श्रीकृष्ण म्हणतात, 49 मरुद्गण मरीची मी व आकाशातील नक्षत्रात चंद्र मी. श्री गोविंद म्हणाले, वेदात सामवेद मी, देवात मरुद्बंधू जो इंद्र तो मी आणि इंद्रियात 11वे जे मन ते मी असे जाण. तसेच प्राणीमात्रात जी मूळ जीवकळा ती मी. सगळ्या रुद्रांमध्ये मदनाचा शत्रू जो शंकर तो मी. याबद्दल मनात शंका धरू नको. श्री अनंत म्हणतात, यक्ष राक्षसात शंकराचा मित्र जो धनवान कुबेर तो मी. अष्टवसूंमध्ये अग्नी तो मी. सर्व शिखर धारण करणाऱ्या पर्वतात उंच असा मेरू पर्वत तो मी. जो इंद्राचा सचिव व सर्व ज्ञानाचे आदिपीठ व पुरोहितांमध्ये श्रेष्ठ तो मी बृहस्पती. अर्जुना, जो शंकराच्या वीर्यापासून अग्नीच्या संगाने कृत्तिकांच्या उदरी उत्पन्न झाला तो त्रिभुवनातील सेनापतीत मुख्य असा कार्तिक स्वामी मी. सर्व सरोवरात जलनिधी जो समुद्र तो मी व महेर्षीमध्ये तपोराशी जो भृगु तो मी. वैकुंठवासी श्री विष्णू म्हणाले, सर्व बोलण्यातच ज्या सत्याने व्यवहार होतो ते सत्य अक्षर ओंकार मी. सर्व यज्ञांमध्ये कर्मत्याग करून ओंकाराधकांनी उत्पन्न होणारा जो जपयज्ञ तो मी. जो नाम जपयज्ञ श्रेष्ठ असून स्नानादिक नित्य कर्मांमध्ये व्यत्यय आणू शकत नाही, ज्याचे नावाने धर्म अधर्म पवित्र होतात व वेदात ज्याला परब्रह्म म्हणतात तो मी. श्री लक्ष्मीपती म्हणाले, स्थावर पर्वतामध्ये पुण्यराशी जो हिमालय पर्वत तो मी. कल्पवृक्ष व पारिजात तसाच चंदन हे गुणाने मोठे प्रसिद्ध आहे, तरी या सर्व वृक्षात पिंपळ म्हणून जो वृक्ष आहे तो मी. हे पांडवा, सर्व देवर्षीत नारद ऋषी तो मी असे जाण आणि सर्व गंधर्वात चित्ररथ म्हणून जो गंधर्व तो मी. हे ज्ञानवंता, सर्व सिद्धांमध्ये कपिलाचार्य मी. प्रज्ञात अशा सर्व घोड्यात उच्चश्रवा नावाचा घोडा तो मी. हे अर्जुना, राजाचे भूषण असे जे हत्ती देव अमृतासाठी समुद्रमंथन करीत असता त्यातून उत्पन्न झालेला जो ऐरावत नावाचा हत्ती तो मी. सर्व लोक आज्ञाधारक होऊन ज्याची सेवा करतात त्या लोकांमध्ये राजा ही माझी विशेष विभूती आहे. हे पहा अर्जुना, 100 यज्ञ परिपूर्ण केलेल्या इंद्राच्या हातात असणाऱ्या आयुधांमध्ये श्रेष्ठ असे वज्र मी. भगवान श्री विष्णू म्हणाले, सर्व गायीत कामधेनू नावाची गाय ती मी आणि उत्पन्न करणाऱ्यांमध्ये मदन म्हणून जो आहे तो मी. हे कुंती सुता, सर्पकुलाचा नायक वासुकी तो मी. सर्व नागांमध्ये श्रेष्ठ जो अनंत शेष तो मी. श्रीकृष्ण म्हणतात, सर्व जलदेवात पश्चिम दिशेचा पती जो वरुण तो मी. सर्व पितृगणात पितृदेवता जो अर्यमा तो मी. असे खरोखर तात्विकदृष्ट्या सांगतो. जे जगाची शुभाशुभ कर्मे लिहितात, प्राण्यांच्या मनाच्या व शरीराच्या कर्मांची झडती घेतात
व कर्मानुसार भोगाचे फल देतात त्या नियमन करणारात प्राण्यांच्या कर्माचा साक्षीभूत जो यमधर्म तो मी, असे रमापती आत्माराम म्हणाले. अरे दैत्यकुलात जन्मलेला प्रल्हाद म्हणून जो दैत्य तो मी असे समज, आणि म्हणूनच तो दैत्यांच्या स्वभावाने लिप्त झाला नाही. श्री गोपालकृष्ण म्हणतात, नाश करणारा जो महाकाल तो मी, व सर्व जनावरांत वाघ किंवा सिंह हे तो मी असे समज. अर्जुना ऐक, सर्व पक्षात गरुड पक्षी तो मी, म्हणूनच तो मला आपले पाठीवर वाहू शकतो. हे धनुर्धरा, या पृथ्वीच्या सभोवती एक घटक न लागता जो फिरतो, एका उडीबरोबर 7ही समुद्रांना प्रदक्षिणा करतो, असा वेगवानांमध्ये श्रेष्ठ जो वायू तो मी. आणि अर्जुना, सर्व शस्त्रधारात श्रीराम मी, ज्या रामाने त्रेतायुगी संकटात पडलेल्या धर्माच्या कैवाराने आपल्या रूपाचेच दुसरे धनुष्य बनवून विजयश्रीला आपल्याशिवाय दुसरा मार्गच ठेवला नाही. नंतर सुवेलावर उभे राहून लंकाधीश रावणाच्या मस्तकाच्या पंक्ती गगनात उदो उदो म्हणणाऱ्या भूतांना बळी दिल्या. ज्या रामाने देवांना मान प्राप्त करून दिला, धर्माचा जीर्णोद्धार केला, जो सूर्यवंशात केवळ प्रतिसूर्यच उदयास आला, तो शस्त्रे धारण करणाऱ्यात सीतापती रामचंद्र मी, पुच्छवंत जलचरात मकर तो मी, सर्व वाहणाऱ्या नद्यांमध्ये ज्या गंगेला भगीरथ आणीत असता जणूने गिळून पुन्हा मांडी फाडून जिला वाट दिली, ती सर्व त्रैलोक्यात नद्यात मुख्य नदी जान्हवी मी, असे अर्जुना तू जाण. हे पहा, याप्रमाणे सृष्टीतील माझ्या निरनिराळ्या विभूतीचे वर्णन करू लागले तर 1000 जन्मात अर्ध्या विभूतीचेही वर्णन होणार नाही. ज्याप्रमाणे सर्व नक्षत्रे वेचून घ्यावी अशी मनात इच्छा उत्पन्न झाली असता आकाशाची मोठ बांधली म्हणजे ती सर्व हाती येतील, किंवा पृथ्वीच्या परमाणूंचा झाडा घ्यायचा असल्यास भूलोकच काखेत मारला पाहिजे, त्याप्रमाणे माझा विस्तार पहावयाचा असल्यास मलाच जाणले पाहिजे. फांद्या, फळे, फुले ही एकदम गुंडाळून घ्यावी असे वाटल्यास ज्याप्रमाणे झाड मुळासकट उपटून घ्यावे लागेल, त्याप्रमाणे माझ्या सर्व विभूती समजाव्या. अशी इच्छा झाल्यास माझे निर्दोष उपाधिरहित असे जे स्वरूप जाणून घ्यावे, म्हणजे त्या सहज समजतील. रामकृष्ण हरी माऊली. आपण ज्या विभूती पाहिल्या त्या 262 पर्यंत पाहिल्या. या पुढील विभूती पुढच्या भागात आपण पाहूया. रामकृष्ण हरी.